माझी शाळा, माझा अभ्यास. बालमित्रांनो, चॅनल वर स्वागत आहे. माननीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या देशबांधवांनो, आज जानेवारी 26 हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करत आहोत. प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस अभिमानाचा, सन्मानाचा आणि उत्साहाचा आहे. या मंगलदिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची आहुती दिली. त्या सर्व वीरांना वंदन करूया. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा कारभार सुरळीत चालावा, नागरिकांना सुख समाधानाचे, शांततेत जगता यावे यासाठी देशाला संविधानाची गरज होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेमलेल्या संविधान समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या कालावधीत संविधान तयार केले. 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधानाची अंमलबजावणी झाली व देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला. आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, ज्याने या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपलं अमूल्य योगदान दिले. त्या सर्व ज्ञात आणि अज्ञात देशभक्तांना कोटी कोटी प्रणाम करतो. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची, म्हणजेच लोकांची सत्ता होय. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देश कसा चालवावा, सामान्य माणसाला न्याय मिळवावा, देशात समता मिळवावी म्हणून घटना समितीची निर्मिती केली. धर्म, जात, पंथ, गरीब, श्रीमंत हा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय व कर्तव्य त्याची जाणीव घटनेतून करून दिली. यालाच आपण संविधान म्हणतो आणि त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आला. या घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोलाचे योगदान दिले म्हणून त्यांना घटनेचे शिल्पकार असे संबोधित केले जाते. संविधानाने आपल्याला खरे स्वातंत्र्य दिले आहे. हे स्वातंत्र्य अबाधित घेण्यासाठी आपल्याला हक्कासोबत प्रामाणिकपणे कर्तव्ये पार पाडावी लागतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.